नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत आता संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघातील जनतेचा कौल नेमका काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मी आता संगमनेरमधील बस स्थानक परिसरामध्ये आहे आणि नेहमी गजबजलेला असा हा परिसर असतो आणि याच परिसरामध्ये संगमनेर मतदारसंघातील सामान्य मतदार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। संगमनेर विधानसभा मतदारसंघ म्हटलं तर माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा हा बालेकिल्ला मानला जातोय। सलग 8 वेळा ते या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीत जनता नेमकी कुणाच्या मागे उभी राहते, जनतेचा कल काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। सामान्य मतदार आपल्या सोबत आहेत। काय सांगाल या मतदारसंघामध्ये, या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने विकास कामं झालेली आहेत का किंवा काय विकास कामं प्रलंबित आहेत? मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, बाकी बाळासाहेब थोरातनी चांगलेच कामं केले। त्यांनी एवढे कामं चांगले केले, सगळे पाणी अडवा पाणी जिरवा एवढे कामं त्यांनी चांगले। काय या 8 वेळा ते आमदार राहिलेले आहेत, काय 8 वेळा या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये काय विशेष कामं त्यांनी केलेली आहे असं तुम्हाला वाटतं? भरपूर त्यांनी चांगले कामं केलेली आहे। सामान्य गरिबापर्यंत त्यांनी बऱ्याच सुखसोयी, बऱ्याच योजना राबवलेल्या आहेत आणि त्यांनी ह्या भागामध्ये खूप उत्कृष्टपणे काम केलेलं आहे। काय कामं आणखी व्हायला पाहिजे या मतदारसंघाच्या विकासासाठी असं सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता आम्हाला काय वाटतं, कामं व्हावा काहीतरी, धार्मिक कामं व्हावं म्हणजे मग चांगलं वाटेल। याच्यापेक्षा काय आता आपले साहेब चांगलेच आहे, चांगले कामं करतात असं। काय या मतदारसंघातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत का किंवा काय प्रश्न प्रलंबित आहे आणि ते व्हावं अशी तुम्हाला वाटते? काही असे प्रश्न आहे की संगमनेर नगर परिषदेत पूर्णपणे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। रस्ते नाही आहे, इथं पाण्याचा प्रश्न बी मोठा आहे। आत्ताशी काहीतरी निळवंड्या संदर्भात होऊ राहिला। आत्ता महायुतीच्या काळात धरणाचं काम झालं, निळवंड्याचं कालव्यातून पाणी आलं, त्याच्यामुळं प्रश्न पाण्याचा सुटलेला आहे, पण का अजून बी पूर्णपणे सुटलेला नाही तसं। हे शहरातले प्रश्न झाले, मात्र ग्रामीण भागामध्ये देखील काही प्रश्न प्रलंबित आहेत का आणि काय वाटतं काय विकास आणखी झाला पाहिजे? ग्रामीण भागामधले रस्ते झाले पाहिजे, म्हणजे रस्ते खूप खराब आहे, हा तो एक प्रश्न आहे। बाकी काम सर्व चांगलं आहे। काका, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत मतदारसंघाचा पूर्ण विचार केला कुठली विशेष कामं मतदारसंघात झालेली आहेत आणि काय आणखी व्हायला पाहिजे मतदारसंघात? कामं त्याचे भरपूर झालेले आहेत, कामं चालूच आहेत आणि नामदार बाळासाहेब थोरात ते आपल्या पद्धतीने आणि त्या कार्यकर्त्यांच्या याच्यावर त्याचं काम व्यवस्थित चालू आहे। निळवंडेचा प्रश्न अनेकदा मांडला जातो। बाळासाहेब थोरात यांची या ठिकाणी बॅनर देखील लागले जलदूत म्हणून, तर दुसरीकडे विरोधक जे आहेत किंवा जे सत्ताधारी आहेत ते मात्र निळवंडेचं श्रेय घेत आहे। खरं काम निळवंडेचं कुणाचं आहे, काय वाटतं तुम्हाला? महायुतीच्या काळातच हे काम झालेलं आहे आणि महायुतीनेच सगळ्यात जास्त निधी ना निळवंड्या धरणासाठी दिलेला आहे आणि आत्तासुद्धा निळवंड्याचं काम हे महायुतीच्या ह्यातच झालेलं आहे। निश्चित बघितलं विद्यार्थिनी देखील आपल्या सोबत आहेत। काय वाटतं विद्यार्थ्यांसाठी या मतदारसंघात ज्यावेळेस तुम्ही फिरत असता काय तुम्हाला जाणवतं? विद्यार्थ्यांसाठी देखील काय सरकारच्या योजना इथपर्यंत पोहोचतायत का किंवा विद्यार्थ्यांसाठी काय विशेष केलं पाहिजे? महिला सुरक्षा आहे, विविध प्रश्न आहेत, काय वाटतं तुला? आत्ताची जी कोणतीही निवडणूक असू दे, विधानसभेचीच नसू दे, माझी एवढीच मागणी सरकारला की महिलांसाठी जे 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 आत्ता म्हणजे वातावरण एकदमच बिकट झालेलं आहे, तर मग मी एक स्टुडंट म्हणून की मला लांबून प्रवास करावा लागतो, माझ्या सुरक्षतेचा प्रश्न येतो, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आत्ताच आपण ऐकलेल्या घटनांपैकी आणि खूप क्रूर घटना आहेत या, आणि त्यांनी खरंच मन आहे ना एकदा विचलित होऊन जातं। त्यावर सरकारने ना म्हणजे आपला सामाजिक जो विषय आहे ना की शिक्षण म्हटलं की किंवा मग आपलं महिलांवरचे प्रश्न म्हटले तर ह्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहे आणि त्या आहे ना मागं पडत चाललेल्या। माझा हा आहे ना सरकारला आहे ना म्हणजे मनापासून विनंती आहे की ह्या प्रश्नांवर जास्तीत जास्त जोर द्यायला पाहिजे। म्हणजे कोणाचे वैयक्तिक भाग काही राजनीती खेळू नये, मला असं वाटतं। विधानसभाच नाही तर कुठलीही निवडणूक होऊ दे, त्याच्यामध्ये ना शिक्षण आणि महिलांवरील प्रश्न, महिलांवरीलच म्हणत नाही मी, तर हे पुरुषांच्या पण बाबतीत घडतं, तर हा आहे ना खूप मोठा विषय आहे, त्यावर काहीतरी। अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे की विकास कामं जे आहे ते आणि जे राजकारण आहे ते तर होतच राहील, मात्र महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। मावशी, तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघामध्ये काय महिलांच्या बाबतीत काय योजना राबवल्या जातात, काय वाटतं?
आम्हाला असं आम्ही वयोवृद्ध माणसं झाले ही आमची काहीतरी सरकारनं सोय केली पाहिजे. मग विद्यमान आमदार जे आहेत बाळासाहेब थोरात ते 8 वेळा या ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. महिलांच्या योजना खाली तळागाळापर्यंत पोहोचतायत का, काय वाटतं? पोचतात पण आम्हाला भेटलेलं नाही ना ते अनुदान कुठलं. आम्हाला ही लाडकी बहीण आहे ना, आता हे कागदपत्र केले आम्हाला कुठलं काहीच फायदा नाही घडू राहिला अजून. निश्चित बघितलं तर ह्या विविध योजना ज्या आहेत त्या राबवल्या जात आहेत, मात्र स्थानिक लेवलला कुठेतरी अद्यापही तळागाळापर्यंत त्या योजना कशा पोहोचतील यासाठी देखील विद्यमान आमदार असतील किंवा एकंदरीत लोकप्रतिनिधींनी काम केलं पाहिजे. आपण जर बघितलं तर बाळासाहेब थोरात जरी या ठिकाणी आता पुन्हा निवडणूक लढवणार असले तरी कुठेतरी सुजय विखे यांचं नाव देखील आता भाजपकडून या ठिकाणी चर्चेमध्ये आहे. उद्या बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे अशी लढाई झाली तर संगमनेरची जनता जी आहे ती कोणाच्या बाजूने उभी राहील? बाळासाहेब थोरातांनी. काय अशी विशेष कारणं आहेत की बाळासाहेब थोरातांच्या बाजूने पुन्हा एकदा आपण म्हणताय उभं राहणार? काय त्यांची कामं नेमकी आहेत? कामं त्यांनी भरपूर केलेले ना. निवडण्यासारखं धरणाचे जे काम आहे ते पूर्णत्वात नेलं. काम लवकरात लवकर पूर्ण केलं. पाणी सोडलं. काम आहेच नाही. काम नाही असं काय. महायुतीने सुजय विखेंसारखा तगडा उमेदवार जर बाळासाहेब थोरातांच्या विरोध दिला, काय चित्र मतदारसंघात राहील, काय सांगता? 35 वर्षापासून इथं बाळासाहेब थोरात आमदार आहे. एकदा सुजय विखेंना इथं चान्स द्यावा आणि काहीतरी बदल घडावा अशी आमची बी इच्छा आहे. 35 वर्षात नाही झालं, आत्ता घडन तो बदल. 35 वर्षामध्ये मतदारसंघात विशेष असं काम काय विशेष झालेलं काही नाही? काम नाही. निश्चित. तुम्ही काय सांगाल? काही विशेष काम हे म्हणताय झालेलं नाहीये, तुम्हाला काय वाटतं सामान्य मतदार म्हणून? खरंच कामं झाली नाहीयेत का? काय परिस्थिती आहे मतदारसंघाची? म्हणजे बऱ्यापैकी झालेली आहे. बाकी ग्रामीण भागातला प्रश्न सोडवला पाहिजे रस्त्यांचे वगैरे. उद्या तर भाजपकडून किंवा महायुतीकडून या ठिकाणी सुजय विखेंसारखा एक प्रबळ उमेदवार दिला गेला तर काही चित्र बदलेल मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये? बदलू शकते सर. तुम्हाला काय वाटतं उद्या जर महायुतीने प्रबळ उमेदवार दिला तर थोरातांच्या विरोधात तर चित्र कसं राहील? काय प्रबळ उमेदवार कोणी देऊ नाही देऊ, पण संगमनेरमध्ये सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न का संगमनेर शहरामध्ये जेवढे रस्ते आत्ता एक सुद्धा रस्ता असा नाहीये का त्याच्यावर तुम्ही प्रॉपर चालू शकतात. इतके खड्डे संगमनेर. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. 35 वर्ष बाकीच्या म्हणजे इथले काही लोक मुंबईवर चर्चा करतात त्यापेक्षा त्यांनी संगमनेरच्या रस्त्यांवर चर्चा करावी. वडगावपान फाट्यापासून जशी आपण गावात यायला सुरुवात करतो तसे जे रस्त्याचा प्रॉब्लेम, फक्त जो आत्ता जो नवीन हायवे झाला तेवढा विषय सोडला तर गल्ली बोळ्यात रस्ता आधी होतो नंतर गटार खणली जाते. हा राजकीय विरोध किंवा बाकीच्या गोष्टी म्हणून नाही बोलली जात, पण तुम्ही आधी रस्ता करणार त्याच्यानंतर गटारी खोदणार त्याच्यानंतर वायर टाकायची अंडरग्राऊंड म्हणून पुन्हा तुम्ही रस्ता खोदणार. हे किती दिवस चालणार? तुम्ही टाउन प्लॅनिंग करा. टाउन प्लॅनिंगली तुम्ही गटारी टाका. आमचा विरोध कोणालाच नाही आहे, पण आम्ही टॅक्स भरतो, आम्ही घरपट्टी भरतो, आम्ही नळपट्टी भरतो. तर त्या दृष्टीने तुम्ही पहिले प्रॉपर प्लॅनिंग करा, त्या दृष्टीने पावलं उचला. पण संगमनेरमध्ये सध्या तरी महत्त्वाचा प्रश्न रस्त्याचा जो प्रश्न आहे. संगमनेरमध्ये कोणत्याही गल्लीत जा किंवा मेन रस्त्यावर जा, तुम्ही बाजारपेठ घ्या, मेन रोड घ्या. आत्ता पेठी सर्कलचा एक प्रश्न तिथं आत्ता तिथं काय पाईपलाईन केली 2 दिवसापूर्वी केली, पण 4 दिवस काम बंद होतं ते. त्या दृष्टीने आज सणसूद आले, गणपती तोंडावर आले, तुम्ही त्या दृष्टीने ते काम 4 दिवसात रात्रीतून काम करा ना. तुम्ही रात्रीतून का काम करू शकत नाही? जर एखादा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा होता तर तुम्ही त्या ठिकाणी तो रस्ता रात्रीतून काम करू शकत होते ना. त्या दृष्टीने तुम्ही तसे पावलं उचला. बाळासाहेब थोरात यांच्यावर वारंवार इथली जनता त्यांना निवडून देते, मग प्रश्न का प्रलंबित राहतात तुम्हाला काय वाटतं आणि काय बदल याच्यात झाला पाहिजे नेमकं? नाही, तसं जर पाहायला गेलं तर मग आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचं काम हे निश्चितच चांगलं आहे. कारण आपण जर नगर जिल्ह्याचा विकास केला तर 14 तालुके येतात. यामध्ये संगमनेर तालुक्याच्या व्यतिरिक्त जर कोपरगाव आहे, श्रीरामपूर आहे, राहुरी आहे, त्यांच्यापेक्षा जास्तच म्हणावं लागेल संगमनेर तालुका डेव्हलप झालेला आहे. राहिला विषय रस्त्यांचा, तो आहेच आहे. ग्रामीण भागात पण रस्त्यांची अवस्था बेकार आहे, सिटीमध्ये पण आता झाली असेल. दुसरी गोष्ट, तुमचा एक प्रश्न होता मग अशी का सुजय विखे पाटलांना जर थोरात साहेबांच्या विरोधात उभं केलं तर कोण निवडून येईल? तर इथं विषय असा आहे, थोरात साहेबांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ग्रामीण लोकांचा आणि ग्रामीण भागातल्या लोकांचा, तर ते एकनिष्ठ संघाशी राहिलेले, काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ राहिलेले आहेत. दुसरी गोष्ट, ते सुशिक्षित आहेत, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही, कुठल्याही प्रकारचा जातीयवाद किंवा असं त्यांच्या तोंडून कधी येत नाही. आणि सुजय विखे पाटलांना खरंच 100% त्यांनी इथं उमेदवारी द्यायला पाहिजे. कारण हे लोकांना कळेल किंवा त्यांनाही कळेल विरोधकांना
का किसमें कितना दम है. निश्चित बघितलं तर हे होते सर्वसामान्य संगमनेरकर, सर्वसामान्य मतदार ज्यांनी या मतदारसंघातील जे प्रश्न त्यांना वाटत आहेत ते साम टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासमोर बोलून दाखवलेले आहेत. एकीकडे बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही निवडणूक नेमकी कशी असणार हे पाहणं देखील औत्सुक्याचं असणार आहे. कारण चर्चा अशा आहेत की सुजय विखे पाटील हे स्वतः या ठिकाणी उमेदवारी करतील. त्यामुळे सलग 8 वेळा उभे राहिलेल्या आणि निवडून आलेल्या बाळासाहेब थोरात यांच्यासमोर महायुती खरंच तगडं आव्हान उभं करतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. मात्र तुर्तास तरी सर्वसामान्य मतदार जे आहेत संगमनेरातील त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. सचिन बनसोडे, साम टी व्ही न्यूज, संगमनेर, अहमदनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.